नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन टिप्स घेऊन आलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। येथे आपली पहिली टिप ती म्हणजे जुन्या झालेल्या बांगडीसाठी आहे। येथे ही माझ्याकडील जुनी मेटलची बांगडी आहे। याचा उपयोग कसा करायचा ते बघूया। येथे मी काही सेफ्टी पिन्स घेतलेले आहेत। या सेफ्टी पिन आपण इकडे तिकडे ठेवले तर ऐन वेळेस ते आपल्याला मिळत नाहीत। अशा वेळेस या सेफ्टी पिन्स आपल्याला व्यवस्थित पटकन मिळण्यासाठी आपण या सर्व या बांगडीमध्ये अडकवून ठेवायचे आहेत। बांगडीमध्ये अडकवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला ज्यावेळेस या सेफ्टी पिन्स पाहिजे त्यावेळेस तुम्ही याच्यातून सहज घेऊ शकता। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप ती म्हणजे घड्याळासाठी आहे। अशा प्रकारच्या या घड्याळाचा बेल्ट ज्यावेळेस आपल्याला कमी जास्त करायचा असतो त्यावेळेस याची क्लिप निघत नाही। या पद्धतीने ही नखाने काढण्याचा प्रयत्न केला तर नख सुद्धा तुटलं जातं। त्यासाठी आपल्याला येथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ही क्लिप आपण सहज काढू शकतो। त्यासाठी येथे मी नेल कटर घेतलेला आहे। या नेल कटरच्या आतमध्ये जो एक चाकू असतो त्याच्या साहाय्याने आपण आता ही क्लिप काढायची आहे। आता ही क्लिप कशी काढायची आपण आता ते बघूया। हा चाकू तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचं त्याचं टोक असतं, त्याने आपण आता ही क्लिप काढूया। आता तुम्ही बघू शकता किती सहज ही क्लिप निघलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा घड्याळाचा बेल्ट कमी जास्त करण्यासाठी ही क्लिप काढण्यासाठी या नेल कटरच्या चाकूचा असा वापर नक्कीच करून बघा। अशा प्रकारे नेल कटरच्या चाकूचा वापर करून घड्याळाची क्लिप काढण्याची ही ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का? नक्की कमेंट करून सांगा। आता पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या लेदरच्या पर्ससाठी आहे। ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे पर्स नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्यांना खूप छान चमक असते, पण ते जुने झाल्यानंतर त्यांची चमक निघून जाते। अशा वेळेस अशा जुन्या झालेल्या पर्सची गेलेली चमक पुन्हा एकदा नव्यासारखी करण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया। येथे मी कंडिशनर घेतलेलं आहे। येथे पॅन्टीनचं कंडिशनर मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता हे कशा प्रकारे वापरायचं ते बघूया। या पद्धतीने आपल्याला थोडंसं कंडिशनर या पद्धतीने या पर्सवरती घालून घ्यायचं आहे। आता हे हाताच्या साहाय्याने आपण या पद्धतीने पर्सच्या आतून आणि बाहेरून या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता मी टिश्यू पेपर घेतलेला आहे। या टिश्यू पेपरच्या साहाय्याने पर्सवरती जे काही एक्स्ट्राचं कंडिशनर आहे ते आपण या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे। आता तुम्ही ही पर्स बघू शकता, कंडिशनर लावल्यानंतर ही पर्स किती छान चमकत आहे, अगदी नव्यासारखी दिसायला लागलेली आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही कंडिशनरची आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप ती म्हणजे अशा प्रकारच्या या काचेच्या बांगड्यांसाठी आहे। अशा या काचेच्या बांगड्या कशा प्रकारे आपल्याला हातामध्ये घालायच्या ते दाखवणार आहे। ज्यावेळेस या काचेच्या बांगड्या आपण अशा हातामध्ये घालत असतो त्यावेळेस या बांगड्या हातामध्ये पटकन जात नाही, त्यामध्ये ते अडकल्या जातात। तसेच ते अशा अडकल्यानंतर फुटतात सुद्धा आणि बांगड्या फुटल्यानंतर त्या हाताला सुद्धा लागतात। त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून बांगड्या आपण सहज हातामध्ये घालू शकतो आणि हाताला लागणार सुद्धा नाहीत। त्यासाठी तुम्हाला खूपच उपयुक्त अशी एक ट्रिक दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी सॉक्स घेतलेला आहे। आता हा सॉक्स आपल्याला हातामध्ये घालून घ्यायचा आहे। सॉक्स हातामध्ये घालून झाल्यानंतर आता तुम्हाला या बांगड्या मी घालून दाखवते। बांगड्या किती सहज हातामध्ये जात आहेत ते बघा। आता सॉक्स घालून या काचेच्या बांगड्या आपण हातामध्ये घातल्या तर ती फुटली तरी सुद्धा आपल्या हाताला लागणार नाही। त्यामुळे बांगड्या घालण्यासाठी सॉक्सचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता तुम्हाला या सर्व बांगड्या एकदम हातामध्ये घालून दाखवते, किती पटकन जात आहेत ते बघा। अशी ही काचेच्या बांगड्या हातामध्ये घालण्याची सॉक्सची ही ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का? नक्की कमेंट करून सांगा। आता हा सॉक्स बांगड्या घालून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। त्यामुळे ही ट्रिक जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे बेसिंग स्वच्छ करण्यासाठी आहे। येथे हे बेसिंग तुम्ही बघू शकता, असं थोडं थोडं खराब झालेलं आहे। आता हे स्वच्छ करण्यासाठी मी संपलेली टूथपेस्ट घेतलेली आहे। आता ही जी पेस्टची ट्यूब आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। कट करून आपल्याला याच्यातील जी पेस्ट आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। त्याने आपण हे सर्व बेसिंग आणि नळ घासून घेणार आहोत। अशा प्रकारे ट्यूबमधील सर्व पेस्ट काढून आपण बेसिंगला आणि नळाला लावून घ्यायची आहे। पेस्ट लावून झाल्यानंतर आता आपल्याला हे बेसिंग घासायचं आहे। अगोदर हे बेसिंग आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। ओलं करूनच आपल्याला हे नंतर घासून घ्यायचं आहे। येथे मी घासणीचा वापर करणार नाही, फक्त या ट्यूबच्या साहाय्याने आपण हे बेसिंग आणि नळ घासून घेणार आहोत। अशा पद्धतीने येथे मी बेसिंग आणि बेसिंगचा जो नळ आहे तो स्वच्छ करण्यासाठी या कट केलेल्या ट्यूबचाच वापर केलेला आहे। तुम्ही सुद्धा बेसिंग आणि बेसिंगचा नळ स्वच्छ करण्यासाठी संपलेल्या या टूथपेस्टच्या पेस्टच्या ट्यूबचा असा वापर नक्कीच करून बघा, खूप स्वच्छ निघतात। नळ आणि बेसिंग घासून झालेलं आहे। आता हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता बेसिंग आणि नळ किती स्वच्छ झालेला आहे। अगदी नव्यासारखी चमक या बेसिंगवरती आणि नळावरती आलेली आहे। हे दोन्ही तुम्हाला आता व्यवस्थित मी दाखवते, किती छान चमक आलेली आहे ते बघा। अगोदर बेसिंग कसं दिसत होतं आणि आता तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला अशा पद्धतीच्या या प्लॅस्टिकच्या नेटचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। अशा या प्लॅस्टिकच्या नेट आपल्याला फळांसाठी किंवा हँडवॉश पाऊचसाठी मिळतात।
अशा या टाकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। अगोदर ही नेट बॅग आपण या पद्धतीने व्यवस्थित करून घेऊया। आता इथे मी एक असा थोडा शिल्लक राहिलेला साबण घेतलेला आहे। आता याच्यामध्ये तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याची या पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे। गाठ बांधून झाली की राहिलेली जी नेट आहे ती सुद्धा आपण या पद्धतीने साबणाला गुंडाळून व्यवस्थित ठेवायची आहे। अशा प्रकारे या नेटमध्ये ठेवलेल्या या साबणाचा वापर आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे। आता याचा वापर तुम्हाला मी करून दाखवत आहे। अगोदर इथे आपल्याला हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे, नंतर तो हातावरती घासून या पद्धतीने आपल्याला हातांना पायांना घासून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा स्क्रबर सारखा काम करतो, त्यामुळे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। फियामा शॉवर जेलची जी रिकामी झालेली बॉटल आहे ती फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। याचं जे झाकण आहे ते झाकण आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे झाकण आपल्याला लागणार नाही तर ते आपण बाजूला ठेवून देऊया। आता या बॉटलचा जो स्टिकर आहे तो स्टिकर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा स्टिकर अगदी पटकन निघला जातो, तो मी इथे आता काढून घेत आहे। बॉटलवरील स्टिकर आपण काढून घेतलेला आहे। आता या बॉटलला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। ब्रशच्या साहाय्याने आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे। व्हाईट कलर करून झाला की आता इथे मी स्पंज घेऊन या पद्धतीने तो आपण या कलरवरती दाबून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीचा लुक याच्यावरती येतो। आता आपण ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेऊया। वरचा जो बॉटलचा भाग आपण कलर केलेला नव्हता त्याच्यावरती हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे। या कलर सुद्धा थोडं स्पंजने आपण दाबून घ्यायचं आहे। आता आपण हे कलर सुकवून द्यायचे आहेत। कलर आता सुकलेला आहे, याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे। डिझाईन करण्यासाठी येथे मी 3D आउटलाइनर कलरचा वापर करणार आहे। त्यासाठी येथे मी रेड कलरचा 3D आउटलाइनर कलर घेतलेला आहे। या रेड कलरने आपण या बॉटलवरती अशा पद्धतीचे 4 लोटस तयार करून घ्यायचे आहेत। या पद्धतीचे लोटस याच्यावरती मी करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे। ग्रीन कलरने या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीची सुंदर अशी डिझाईन आपण याच्यावरती करून घ्यायची आहे। अशा प्रकारची ही डिझाईन तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला येथे येलो कलर घ्यायचा आहे। येलो कलर आपण या फुलांच्या बाजूने करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने याची आउटलाईन आपण या फुलांच्या बाजूने करून घेणार आहोत। फुलांना आउटलाईन करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडा थोडा येलो कलर करून घ्यायचा आहे आणि नंतर पानांच्या मध्ये सुद्धा अशा पद्धतीने थोडा थोडा कलर करून घ्यायचा आहे। अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन आपण या बॉटलवरती करून घेतलेली आहे। ही डिझाईन जर तुम्हाला पाठीमागच्या बाजूला सुद्धा करायची असेल तरी तुम्ही करू शकता। येथे मी एकाच बाजूला केलेली आहे। अशा प्रकारे डेकोरेट केलेली ही बॉटल आपण आता कशा पद्धतीने उपयोगात आणायची आहे ते सुद्धा बघायचं आहे। इथे आता मी पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण बॉटलमध्ये ओतून घेऊया। पाणी भरून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी मनी प्लांटचं छोटंसं रोपटं लावणार आहे। तुमच्याकडे जर दुसरे कुठलं झाड असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता। याच्यामध्ये हा मनी प्लांट ठेवल्यानंतर तुम्ही आता बघू शकता की ते हे सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचा सुंदर असा हा प्लांटर आपण या बॉटलपासून बनवलेला आहे। तुमच्याकडे सुद्धा अशा बॉटल्स असतील तर त्या फेकू न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा।